हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत. मी आज दाखवते कॉर्न पकोडा, मक्याची भजी. ओके, चला. कढई तापत ठेवली मी. तेल टाकते कढईमध्ये. कॉर्न पकोडा मी हे करून गेले मिक्सरमध्ये, बारीक करून घेतले. कॉर्न, बेबी कॉर्न सगळे छोटे. कांदा, कोथिंबीर, मिरची. कांदा टाकते ह्याच्यात बारीक कापून, कोथिंबीर, मिरची, आलं लसणाची पेस्ट, ओवा, हिंग. गॅस नाही मग. बेसन पीठ, मीठ, चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा टाकला तरी चालेल, आपण मिरच्या टाकलेल्या आहे. आपण मिक्स करून घेऊया पीठ. बेसन पीठ टाकलेलं एकत्र घेते. पाणी काय टाकलेलं नाही आहे. थोडेसे तीळ टाकूया आपण, छान लागतात चवीनुसार. गॅस मोठा ठेवूया. जरा तेल तापलं ते आपण पकोडे काढूया. बेसन पिठाने जरा बाइंडिंग घेतं चांगलं. मळून घ्यायचं पीठ, कुस्करून घ्यायचं. कढई तापत ठेवली, तेल टाकलेलं आहे. मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. कॉर्न मी मिक्सरमधून बारीक केलं ना, त्याचंच आहे पाणी. कांदा टाकलेला आहे, बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे. चला आपण टाकून बघूया. तेल तापलं का? टाकलं. तापलं चांगलं. आपण छोटे छोटे पकोडे काढले. भजी, कॉर्न भजी. भजीचा प्रकार कॉर्न भजी. मस्त कुरकुरीत होतात हे कॉर्न भजी. छानपैकी पावसाळ्यात मका चांगला भेटतो. मकाचं कणीस
कॉर्न पकोडा मस्त पावसाचे दिवस आहेत, मस्त पाऊस आला आहे की असे पकोडे करायचे, तळण्याचे पदार्थ मस्त लागतात. है ना. करायचं एक एक एक. हे बघा कॉर्न पकोडा, मक्याची भजी. कशी वाटली रेसिपी? मस्त ना. चला खाऊन बघा तुम्ही. मी पण खाऊन कुरकुरीत एकदम झाले, छानपैकी छान झाले, कुरकुरीत कडक एकदम. खा, स्वस्त राहा, आनंदी राहा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.